त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या मुंबईच्या लढ्यात कुठेच नव्हता आणि आज ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत. त्यांचे मुंबईचे अध्यक्ष काय बोलतायत, रवींद्र चव्हाण काय बोलतात. रवींद्र चव्हाण हे पूर्वासीमेचे शिवसैनिक आहेत. त्यांनी तरी थोडं जपून बोललं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, मराठी माणसाच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी, सत्ताधारी पक्षातले जे मराठी अभिमानी लोक आहेत त्यांनी सुद्धा आमच्याबरोबर आलं पाहिजे. आपले पक्षीय मतभेद असतील, पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतात. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उचलून उठला नाही. याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो आहे आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आज थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे. हे स्पष्ट होत आहे. पालघरमध्ये गुजरात पूर्णपणे घुसलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे, अतिक्रमण होत आहे. पालघरच्या सीमा ओलांडून गुजरातनं आतमध्ये प्रवेश केले पालघरच्या दिशेनं. ते अजून पुढे येतील, कारण सगळे ठेकेदार तिथे काम करणारे हे त्यांचे आहेत. कधी काळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी पालघरवर दावा सांगितला होता. डांग, उंबरगाव, डहाणू, पालघर हे त्यांच्या गुजरातच्या अजेंड्यावर आहे, म्हणून त्यांनी बुलेट ट्रेन पालघरमधून काढलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल. महाराष्ट्राला म्हणजे फडणवीस सरकारला नाही. फडणवीस सरकार गुजरातचं मिंध आहे. आम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना. सर, आपण जर बघितलं, आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा काँग्रेसच्या आणि आमच्या ह्याच्यावरती वाद झालेला आहे. महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे. काही होत नाही. काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे. आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर, मराठी माणसाच्या भूमिकेवर. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्नभंग होईल. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार आहे. महायुती म्हणजे कोण? भाजप आणि शिवसेना. ही महायुती आहे का? मला आता कळलं. एक डुप्लिकेट पक्ष, बोगस, जो अमित शहांचा आहे, तेच भाजप बरोबर युती करतायत. म्हणजे सिस्टर कन्सर्न आणि बिग कन्सर्न. मिंध्यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, म्हणून अमित शहाच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे यांनी युती करायला भाग पाडले. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भाजपा युनिट या तुमच्या सोकॉल महायुतीच्या विरोधामध्ये. एकनाथ शिंदे हे रडगाणा घेऊन जेव्हा अमित शहाकडे गेले, म्हणजे त्यांच्या मायबापाकडे गेले, याचा अर्थ स्पष्ट आहे, एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायच्या आहेत, ज्या विधानसभेलाही झालं. शिंदेची जर ताकद असती तर एवढे अपमान होऊन प्रदेशाध्यक्षाकडून ते रडत गेले नसते अमित शहाकडे. आणि अमित शहांचं राजकारण याच्यामध्ये असं आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं, म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करतात. त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये. त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाहीये. याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून ठेवायचं आहे.